आज आपल्या जेवणाच्या थाळीमध्ये आहे कोथिंबीर वडी, ज्वारीची भाकरी, बटाट्याचा रस्सा आणि भात. चला तर मग कोथिंबीर धुवून घेतली आहे. आता वाटण करून घेऊयात. भरपूर लसूण घालून घेतला आहे. 4 हिरव्या मिरच्या पाणी न घालताच बारीक वाटून घ्यायचं या पद्धतीने. आणि आता पावडर मसाले काढून घेतले पहिल्यांदा. त्याच्यानंतर धुतलेली कोथिंबीर बारीक कापून घ्यायची. वाटलेलं वाटण या कोथिंबीरीवरती टाकून घ्यायचं. पावडर मसाले घेतलेत, लाल तिखट, हळद घेतली, जिरं आणि बडीशेप घेतली. आता भरपूर सारे सफेद तीळ घ्यायचे. त्याच्यातले थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस छान असं एकत्र करून घ्यायचं. कोथिंबीरीला व्यवस्थित मसाला लागला की वडी खूप छान होते. चणापीठ घालून घ्यायचं, बेसन पीठ. जेवढं बेसन पीठ घातलं आहे त्याच्या पाव तांदळाचं पीठ घालायचं. इथे तुम्ही मक्याचं पीठ देखील वापरू शकता. चण्याचं पीठ थोडंसं जास्त घालायचं. आणि बऱ्याच वेळा कोथिंबीर किती आहे त्याच्यानुसार पिठाचा अंदाज येतो. त्यानुसार पीठ घालून घ्यायचं. पीठ पहिल्यांदा तसं चोळून घ्यायचं. नंतर थोडासा पाण्याचा शिपका मारत पीठ छान मळून घ्यायचं. पाणी जास्तीत जास्त 2-3 चमचे लागतं, जास्त पाणी लागत नाही. चला, पीठ मळून तयार झाले. त्याचे 3 गोळे करून घेतलेत मी इथे. आणि आज आपण याचे मुटके करून घेतोय, म्हणजेच रोल करून घेतोय. आणि हे छान असे वाफवून घेणार आहोत आपण. जसे रोल करून घ्यायचे आहेत, तुमचं भांडं जसं आहे, कुकरच्या भांड्यामध्ये शिजवणार आहात की चाळणीमध्ये, त्यानुसार रोल करून घ्यायचे, म्हणजेच मुटके. तर चाळणीला मी जे उरलेले तीळ होते ते घालून घेतलेत. आणि प्रत्येक रोल ठेवताना या पद्धतीने तीळ लावत तो चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा. ही वड्या उकडायची चाळण आहे. तर आपण ज्यावेळेस पीठ मळत होतो त्याच वेळेस मी टोपामध्ये गरम पाणी ठेवलं होतं. पाणी 1-1.5 ग्लास ठेवायचं. जे उकळलं की त्याच्यावरती एक रिंग ठेवायचं आणि त्याच्यावरती वड्या आपल्याला उकडून घ्यायच्यात. आता पाणी उकळलं होतं म्हणून अर्ध्या तासात 20-25 मिनिटात देखील वड्या छान उकडतात. आता वड्या उकडतात तोपर्यंत मी इकडे भात लावून घेतला आहे. भात लावते त्यावेळेस मी कुकरच्या डब्यावरती झाकण ठेवते आणि रिंग देखील छान धुवून घ्यायची. मगच झाकणाला लावायची, म्हणजे रिंग खराब होत नाही आणि शिट्ट्या देखील छान होतात. तर मोठ्या गॅसवरती मी आता या कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे. फक्त भातच लावलेला आहे, त्याच्यामुळे एक शिट्टी खूप झाली. आणि त्याच्यानंतर 5 मिनिट मी मंद गॅसवर कुकर तसंच ठेवणार आहे, म्हणजे भाताचा कुकर देखील आपला होऊन जाईल. आता इकडे बटाट्याचा रस्सा बनवायची तयारी करूयात. मी मसाले काढून घेतलेत आणि तोपर्यंत आपण अर्धा तास झालेला आहे आणि वड्या एकदा चेक करतोय. तर वड्या छान उकडलेल्या आहेत. टूथपिक घालून किंवा सुरी घालून तुम्ही चेक करू शकता. तर मी चेक करून घेतलेला आहे. वड्या छान उकडल्यात. हे पहा, मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. आता या वड्यांना आपण थंड केल्यानंतरच कापून घ्यायच्या आहेत. इकडे भाताचा कुकर देखील झाला आहे. गॅस मी बंद केला आहे. वड्यांना बाजूला ठेवलं थंड करण्यासाठी. आता गॅसवरती 2 चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी फोडणीला टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की 2 लाल मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात आणि ही फोडणी चांगली परतून घ्यायची. मंद गॅस ठेवायचा आहे. पावडर मसाल्यामध्ये आपण ओवा घेतला आहे. इथे किचन किंग मसाला मी घेतलेला आहे 1 चमचा आणि लाल तिखट मी घेतलं आहे 1.5 चमचा. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही पावडर मसाले वापरू शकता. मसाले मी तेलामध्ये टाकलेत. मंद गॅस आहे, ते जळू नये म्हणून मी लगेच कोथिंबीर टाकली. आता इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 2 चमचे. आणि मी खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं, सुकंच खोबरं आणि लसूण, थोडीशी लाल तिखट आणि मीठ मी मिक्सरमधून काढून ठेवलेलं होतं. ते ऐनवेळी असं वाटणाला टाकायला होतं. 2 मिडियम साईजचे बटाटे मी इथे फोडी करून घेतल्या होत्या आणि ते पाण्यामध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे सफेद फोडी राहिलेल्या आहेत. तर 1.5 ग्लास मी पाणी इथे घालून घेतलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे. आतापर्यंत आपला गॅस मंद होता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या रश्श्याला मस्त छान अशी उकळी काढून घ्यायची. त्याच्यासाठी गॅस मोठाच ठेवायचा. एक छान उकळी आली की गॅस आपल्याला मंद करायचा आहे. एकदा हलवून घेऊयात. मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे.
मंद आचेवरती रस्साभाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे ज्वारीच्या भाकरीची तयारी करूयात. जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत तेवढं पीठ घ्यायचं. पीठ घेण्यासाठी एक छोटीशी वाटी करायची. जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढं आपण पीठ घेऊयात. इकडे लोखंडाचा तवा तापवायला ठेवला होता. तवा तापलेला आहे. तर ज्वारीची भाकरी चांगली येण्यासाठी हे पहा, मी त्या गरम तव्यावरती थोडंसं पाणी टाकून घेते त्या पिठामध्ये आणि परत तवा मी गॅसवरती ठेवून घेतला आहे. तर ज्याच्यामध्ये हे गरम पाणी आपण घालून घेतलेलं आहे, तर ते मिश्रण मिक्स करण्यासाठी आपण चमच्याचा वापर केला आहे पहिल्यांदा आणि नंतर थोडं पाणी घालत अंदाजे पीठ मळून घ्यायचं छानसं. जेवढं चांगलं पीठ मळाल तुम्ही शक्यतो एक हाताने दोन्ही हाताने मळू शकता. पीठ मळून झालं की मी ही 3 गोळे करून घेतलेत. एक गोळा परातीमध्ये घेतला परत त्याला छान मळून घेतलं. या पद्धतीने मस्त गोल करायचा, थोडासा चपटा करायचा बोटाने. परत परातीमध्ये सुकं पीठ टाकायचं, हाताला देखील सुकं पीठ लावायचा आणि जो आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेतलेला गोळा होता तो छान असा मस्त थापून घ्यायचा. भाकरी थापताना या पद्धतीने थापून घ्यायची क्लॉकवाईज एकाच डायरेक्शनने. तुम्ही ही भाकरी या पद्धतीने थापून घेऊ शकता. गॅस आपण आता भाकरी टाकताना मंद केलेला आहे. भाकरी जर चिरटलीच असेल तर या पद्धतीने तव्यावरती टाकल्या लगेचच ती जॉईंट करून घ्यायची आणि तव्यावरती भाकरी टाकली की लगेचच त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी शक्यतो जमलं तर लोखंडाच्या तव्यावरतीच करायचं, म्हणजे लोह आपल्या पोटामध्ये जातं. तर भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावताना हातावरती थोडंसंच पाणी घ्यायचं, बोटाने पाणी लावायचं, म्हणजे गॅसवरती जास्त पाणी सांडत नाही आणि जास्त आपल्याला साफसफाईसाठी वेळ लागत नाही. आता वरची भाकरी सेट होऊ दिली तोपर्यंत मी खाली भाकरी परत पीठ घेऊन थोडीशी मळली होती आणि वरची भाकरी मी परत पलटी करून घेतली. भाकरी उलटल्यानंतर गॅस मी मंद केला आणि तोपर्यंत इकडे एकदा रस्साभाजी चेक करते, एकदा मिक्स करून घेते. बटाटे तर अजून शिजले नाहीत कारण आपली इकडे एकच भाकरी झाली. आपल्या पूर्ण भाकरी होईपर्यंत ही मंदाच्यावरती छान आपल्याला शिजू द्यायची आहे. अंदाजित मला तर माहीत आहे तेवढा वेळ लागणार आहे कारण आपण 3 भाकरी करणार आहोत. तर चला, दुसरी भाकरीचं पीठ देखील मी मळून घेते आणि भाकरी खाली मळेपर्यंत मी गॅस मंद ठेवला होता. पीठ मळून गोळा तयार झाल्यानंतर मी गॅस मोठा केला आहे आणि तुम्ही बघू शकता मी पहिली भाकर 2 हाताने थापली होती. तर नंतर तुम्ही एका हाताने देखील भाकरी थापू शकता आणि एका हाताने ती गोल गोल सरकू शकता. छान अशी मस्त गोल गोल भाकरी तयार झाली. मी तुम्हाला जवळून दाखवते. वरची भाकरी देखील छान अशी भाजली गेली आहे. दुसरी भाकरी टाकायच्या अगोदर कलथ्याने थोडासा तवा त्याच्यावर काय असेल भाकरीचं लागलेलं ते काढून टाकायचं. परत मस्त पाणी लावून घेऊयात आणि भाकरी सेट झाली की आपण तिला पलटी करून घेऊयात. तोपर्यंत मी तिसरा गोळा जो ज्वारीच्या पिठाचा आपण साईडला काढून ठेवला होता तो देखील मळून घेते आणि जी टोपल्यात आपण पहिली भाकरी काढून घेतली होती तिला पापोडा येण्यासाठी आपण गॅसवरती भाजून घेतोय. हे पहा, या पद्धतीनं मस्त मोठ्या गॅसवरती चुलीवरच्या भाकरीसारखा मस्त पापोडा आलेला आहे. मस्त छान अशी भाकरी भाजली गेलेली आहे. परत आपलं जी दुसरी भाकरी केली होती ती तव्यावरती ठेवली भाजण्यासाठी. मोठा गॅस केला आहे आणि तिसऱ्या भाकरीचा गोळा घेऊन तो देखील आपण मस्त असा भाकरी थापून घेतोय. तुम्हाला जवळून दाखवते. या पद्धतीने अंगठ्यावरती अंगठा ठेवून भाकरी पटकन आपल्याला तयार करून घेता येते. तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही एका हाताने भाकरी थापून दुसऱ्या हाताने तिला गोल देखील फिरवू शकता. भाकरी तव्यावरती टाकली की लगेचच पाणी लावून घ्यायचं, नाही तर मग जास्त वेळ झाला तर भाकरीला भेगा पडतात. भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत, थापून झालीत म्हणून मी परत आता बाजूला काढून ठेवली. हात देखील धुवून घेतलेत आणि भाकरी मस्त पलटी करून घेतली. छान अशा भाकरी आपल्या तयार होत आहेत. या पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता. मस्त ज्वारीची गरमागरम भाकरी बटाट्याच्या रस्स्यासोबत खूप छान लागते आणि तुम्ही बघू शकताय की चुलीवरच्या भाकरीसारखा मस्त भाकरी तयार झाल्यात. लोखंडाचा तवा आहे, बिलकुल जळालेल्या दिसणार नाहीत. खालनं सुद्धा दाखवली मी तुम्हाला. मस्त भाकरी तयार झालेल्या आहेत. चला साईडला ठेवूयात आणि इकडे रस्साभाजी आपण चेक करूयात एकदा. भाकरी तयार झाल्यात बरोबर तोपर्यंत बटाटे मस्त शिजलेले आहे. ते पहा, एकदा दाबून बघितला बटाटा मस्त मॅश होतोय. चला गॅस बंद करूयात आणि वरून या रस्साभाजीवरती कोथिंबीर टाकूयात. ती काळी पडू नये म्हणून लगेचच मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी देखील तयार झालेली आहे. तिसरी भाकरी राहिली होती जिला पापोडा
साठी गॅसवरती ठेवली होती, ती देखील मस्त अशी टम्म फुगलेली आहे. हे पहा, मस्त तिला देखील पापड आलेला आहे. खरपूस अशी भाकरी गॅसवरची देखील तयार होते, जशी की चुलीवरती होते. तुम्ही बघू शकताय, मस्त फुगते ना टम्म एकदम. सरावाने भाकरी गोल येतात, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करत राहायचा सराव. मस्त भाकरी तयार झालेल्या आहेत. चला, भाकरी तयार झाल्यात. आता रस्सा भाजी देखील तयार झालेली आहे. कुकर भाताचा झालेला आहे. आता आपल्या वड्या थंड झाल्या असतील, चला वड्या घेऊयात मस्त. हे पहा, मस्त वड्या थंड झालेल्या, आणि वडी थंड झाल्यानंतरच ती कापली की छान कापल्या जातात. तुम्हाला मी दाखवलं आहे मस्त रोल हे वड्यांचे. छान जसे आपण बनवून ठेवले होते तसे मस्त उकडले गेलेले आहेत. चला, आता जेवढ्या वड्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत तेवढ्या कापून घेऊ शकता. तर मी इथे 2 रोल घेणार आहे. एक रोल फ्रीजमध्ये ठेवून देईल, की नंतर आपण 2-3 दिवसांनी तो वापरू शकतो. आता मी या वड्या शॅलो फ्राय करणार आहे. त्याच्यासाठी मी वड्या कापायच्या अगोदर गॅसवरती लोखंडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे. आता तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते की वडी मस्त कापली जाते. सुरीला बिलकुल वडीचं काही चिटकत नाही आहे. म्हणजे वडी जी आहे आपली कोथिंबीरीची एकदम छान शिजलेली आहे ना, एकदम क्लीन सुरी. आणि वडी देखील तुम्ही बघू शकता, हवी तेवढी पातळ तुम्ही कापू शकता. जेवढी पातळ वडी कापाल तेवढीच ती छान अशी क्रिस्पी होईल. हे पहा, मस्त आतमध्येपर्यंत वडी छान उकडली गेलेली आहे. आणि कापायला देखील आपण इझिली ती कापू शकतो. आणि कोथिंबीरीची वडी तोंडी लावून म्हणून किंवा स्नॅक्स म्हणून देखील खूप चांगला पर्याय आहे. सगळ्याच वड्या आपण पटापट कापून घेऊयात. आणि वड्या कापेपर्यंत जे तेल आपण तापत ठेवलं होतं, तो मंदच गॅस ठेवायचा आहे, नाहीतर तेल खूप तापून जाईल. हे पहा, मस्त वड्या कापल्या जातात एकदम. जेवढी पातळ तुम्हाला वडी कापायची आहे तेवढी तुम्ही कापू शकता. मीडियम साईजच्या देखील कापू शकता. अगोदरही आपण कोथिंबीरीच्या वडीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तेथे आपण वडी जे बॅटर आहे पीठ ते ताटामध्ये आपण थापून घेतलं होतं आणि चौकोनी आकाराच्या वड्या केल्या होत्या. तर आज आपण त्याचे मुटके रोल केलेत आणि या पद्धतीने गोल गोल वड्या आपण मस्त अशा कापून घेतल्यात. आता वड्या कापून झाल्या आहेत आणि आता मस्त आपण त्या शॅलो फ्राय करून घेऊयात, तळून घेऊयात. वड्या छान तयार झाल्या आणि पातळ कापता आल्या तर त्यांना तळायला जास्त तेल लागत नाही. वडी जर जाड असेल तर थोडंसं तेल जास्त लागतं. तर मस्त वडी तुम्हाला एक जवळून दाखवते. मस्त तीळ देखील जे वरून आपण लावलेत आणि आतमध्ये देखील, त्याच्यामुळे वडी खमंग खरपूस होते आणि आतमध्येपर्यंत छान अशी ती जाळीदार झालेली आहे. चला, तेल मस्त तापले. वडी तेलामध्ये सोडताना गॅस मंद करायचा, म्हणजे तेल उडणार नाही. जेवढ्या वड्या एकाच वेळेस या तेलामध्ये बसतील तेवढ्याच टाकून घ्यायच्या. आणि गॅस मी मंद केला आहे. पण पहिल्यांदा तेल आपलं छान असं तापलं गेलेलं आहे. वडी जशी खालच्या साईडने भाजली जाईल तशी ती लाल होऊन हलकी होऊन वरती येते. वड्या टाकून झाल्यानंतर मी गॅस मोठा केलेला आहे. खालच्या बाजूने वडी तळली गेली, भाजली गेली की ती वरती येईल, ब्राऊन कलरची होईल. आणि मग प्रत्येक वडी या पद्धतीने पलटी करून घ्यायची. वडी पलटी करताना देखील गॅस मंद करायचा आहे. माझा गॅस मी मंद केलेला आहे, म्हणजेच वडी पलटी करताना हाताला वाफ लागण्याची, गॅसने भाजण्याची शक्यता नसते. कधीही कुठलाही पदार्थ तळताना ही काळजी नेहमी घ्यायची. तर वड्या प्रत्येक वडी पलटी करून झाल्यानंतर मी परत गॅस मोठा केलेला आहे. वरची बाजू तर भाजली गेली, आता पलटी केलेली बाजू देखील भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी गॅस मोठा केलेला आहे. आणि ती जराशी भाजली गेली की परत मंद गॅसवरती अर्धा 1 मिनिट त्यांना खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. गॅस असा आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला की काय होतं की वडी मस्त क्रिस्पी होते. नाहीतर तुम्ही मोठ्याच गॅसवरती वडी तळून घ्याल तर ती वरती करपून जाईल आणि आतमध्ये चांगली अशी भाजणार नाही. तर जर अशा काढायच्या अगोदर मंद आचेवरती तळून घेतल्यात की वड्या मस्त अशा खरपूस तयार होतात. मस्त वड्या तळल्या गेल्यात तर त्या काढून घेऊयात. एका ताटामध्ये वड्या या पद्धतीने काढून घेऊयात. हे पहा, मस्त खरपूस अशा खमंग वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. जवळून दाखवते तुम्हाला मी.
आणि आता चला मी बाकीच्या वड्या देखील पटापट काढून घेते. वड्या टाकल्यानंतर मी परत गॅस मोठा केलेला तुम्हाला दिसत असेल आणि एकदा मोठा गॅस केल्यानंतर पलटी करून घ्यायची आणि परत मग पलटी केल्यानंतर परत गॅस मोठा करायचा. या पद्धतीने सर्वच वड्या आपण तयार करून घेऊयात. तर आजच्या थाळीमध्ये आपल्या आहे ज्वारीची भाकरी, बटाट्याचा रस्सा आणि छान छान मस्त क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी आणि भात. चला, आपलं जेवण तयार झालेलं आहे. मस्त असं जे 3 रोल होते ते सगळेच मी तळून घेतलेले आहे. या अशा तळलेल्या वड्या तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता आणि मुलांना या वड्या दिल्या तर नक्कीच डबा संपवणार. हे पहा मस्त. ज्यावेळेस टाईमपास म्हणून काही स्नॅक्स हवे असते त्यावेळेस देखील तुम्ही या पद्धतीने वड्या करू शकता आणि तोंडी लावून म्हणून तर आहेतच खास. तर चला, आपल्या वड्या मस्त अशा खमंग खरपूस तयार झाल्यात. जेवणाचं ताट वाढूयात. ताटामध्ये पहिल्यांदा रस्सा भाजी वाढून घेतली आणि ज्वारीची गरमागरम भाकरी या पद्धतीने तोडून घ्यायची, कारण तोडून घेतलेली भाकरी व्यवस्थित खाता येते खाताना. आणि भारतीय संस्कृतीमध्ये ताट वाढताना अशीच भाकरी ताटामध्ये तोडून ठेवली जाते, 4 भाग करून एका भाकरीचे. आणि कोथिंबीर वडी, मस्त गरमागरम भात. चला, आजच्या थाळीमध्ये आहे आपल्या ज्वारीची भाकरी, बटाट्याचा रस्सा, कोथिंबीर भात. मस्त अशी जेवणाची थाळी तयार झाली आहे. आणि जेवणाची थाळी तयार झाली आहे. कधीही जेवायच्या अगोदर श्लोक बोलावा किंवा देवाच्या पुढे थाळी धरावी, देवाला मनोभावे नमस्कार करावा. मुलं देखील शाळेत जातात, ती जेवायच्या अगोदरची प्रेयर बोलतात, नंतरची प्रेयर बोलतात. जेवण दिल्याबद्दल धन्यवाद.